काल सकाळी उठले तेव्हा एका पत्रकार मित्राने 2 इंग्लिश लेखांचे तुकडे वाचायला पाठवले होते. कल्कीच्या पत्राचा अनुवाद आवडला हे सांगत या 2 तुकड्यांचंही मी काही करावं असं त्याने सुचवलं होतं. त्याच्यामुळेच खरंतर 23 वर्षांच्या होशाम शाबात नावाच्या पत्रकाराच्या गाझा शहरात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली. होशामबद्दल अजून माहिती घेऊ म्हणून गुगलची मदत घेतली. त्यानंतर रोजचं काम सुरू होतं, पण मनाच्या तळात होशामच्या बातमीने आलेली अस्वस्थता ठाण मांडून बसली होती. होशाम गेल्यानंतर त्याच्या टीमने त्याचा अखेरचा मेसेज प्रसिद्ध केला. त्याने लिहिलं होतं, हे तुम्ही वाचत असाल तर याचा अर्थ मी आता या जगात नाही असं समजा. मी या जगात नाही म्हणजे इस्रायली सैन्याने माझा जीव घेतलाय अशीच शक्यता अधिक. हे सगळं म्हणजे युद्ध सुरू झालं तेव्हा मी फक्त 21 वर्षांचा होतो. चारचौघांसारखीच डोळ्यात स्वप्न असलेला एक कॉलेज कुमार. युद्ध सुरू झाल्यानंतरचे गेले 18 महिने मी लोकांसाठी वाहून घेतलं. उत्तर गाझापट्टीत काय घडतंय याचं मिनिट टू मिनिट डॉक्युमेंटेशन करतोय. जग ज्याकडे डोळेझाक करतंय ते इथलं सत्य आमच्या सारख्या पत्रकारांच्या रिपोर्टिंगमुळेच जगासमोर येईल आणि ते यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. हा काळ सोपा नव्हता. कित्येक रात्री मी फुटपाथवर झोपलोय, एखाद्या शाळेच्या वरांड्यात किंवा अगदी एखाद्या टेंटमध्येही झोपलोय. या 18 महिन्यांतला रोजचा दिवस ही जिवंत राहण्यासाठीची धडपड होता. किती रात्री मी उपाशी झोपलोय त्याची मोजदाद नाही, पण म्हणून मी माझ्या माणसांच्या बाजूने उभं राहणं सोडलं नाही, मला याचं समाधान आहे. एक पत्रकार म्हणून माझं कर्तव्य मी पूर्ण केलंय. सत्य सगळ्यांसमोर यावं यासाठी मी जीवाचं रान केलंय, माझं सर्वस्वपणाला लावलंय. मला कधीची विश्रांती हवी होती. आता 18 महिन्यांनंतर मी एकदाचा आणि कायमचा निवांत झालोय. पॅलेस्टाईन ही आमची भूमी आहे आणि तिचं संरक्षण करताना, तिच्या नागरिकांच्या बाजूने उभं राहताना मला मरण येणं यासारखा मोठा सन्मान नाही, असं मी मानतो. आता माझी तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे, पॅलेस्टाईन मुक्त होईपर्यंत गाझापट्टीबद्दल बोलत राहा. लढत राहा. जगाचं लक्ष आमच्या भूमीवरून विचलित व्हायला देऊ नका. आम्हाला न्याय मिळावा म्हणून एवढं कराच. गुड बाय. होशाम शाबात. होशामचा हा मेसेज वाचला आणि अस्वस्थता गडद होत गेली. 23 वर्षांची तरुण मुलं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची उमेदवारीची वर्ष सुरू असतात. नुकताच स्वतःच्या कष्टाचा थोडासा पैसा हाती येऊ लागलेला असतो. त्यामुळे जगण्या वागण्या बोलण्यात एक नवीन आत्मविश्वास आलेला असतो. थोडीशी बेफिकिरीच म्हणा, हवं तर. आयुष्यात काय करायचंय ते कळलंय आणि कळलं नाहीये, अशा नाजूक वळणावर या वयातली बरीच मुलं असतात. आपण सगळेच कधीतरी तसे होतो. त्यामुळे त्या वयातल्या मुलांच्या जगण्याची कल्पना करणं काही फार अवघड नाही. होशाम शाबात मात्र याला अपवाद होता. किंवा खरं तर नव्हताही. तो गाझा या शहरात राहायचा. हो, तेच गाझापट्टीतलं म्हणजे पॅलेस्टाईनमधलं गाझा. होशाम 21 वर्षांचा होता तेव्हा त्याला स्वतःची मीडिया आणि मार्केटिंग कंपनी सुरू करायची होती. त्याचं एक रेस्टॉरंटही होतं म्हणे, पण एरवी हा पण आपण सगळेच अगदी सहज उच्चारतो. त्या पणच्या पुढे मागे फार काही असतंच असं नाही, बहुतेकदा तसं काही नसतंच. होशामच्या बाबतीत मात्र या पणच्या पुढे एक युद्ध होतं. त्याचं ते रेस्टॉरंट या युद्धाची झळ लागून बेचिराख झालं. आणि आता तो स्वतःही. होशामला नेमका तसाच मृत्यू आला, जसा येईल हे त्याला माहिती होतं. होसाम गेले 18 महिने अल जझीरा मुबाशीर साठी गाझापट्टीतलं युद्ध कव्हर करत होता. त्याच्या टीमने त्याच्या काही आठवणीही जागवल्या आहेत. सगळ्यांना पत्रकार म्हणून होसाम माहिती होता, पण होसाम म्हणजे फक्त तेवढंच नव्हतं. तो तरुण होता. त्याच्या डोळ्यात स्वप्न होती. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता. पॅलेस्टाईनमध्ये काय चाललंय याचं ऑन ग्राउंड रिपोर्टिंग करतानाही तो नेहमी नीटनेटके कपडे घालून छान राहायचा. एखादी क्यूट मुलगी भेटली तर, मी छान दिसायला हवं ना, असं गंमतीने म्हणायचा. या वयात प्रत्येकाचेच असतात तसे त्याचेही क्रश होते. प्रेमात पडायचं, लग्न, संसार, मुलंबाळ हे सगळं त्यालाही हवं होतं. हेडलाईन्स पलीकडे जग आहे, भविष्य आहे हे त्याला माहिती होतं आणि त्या जगाची त्याला मनोमन आस होती. हे सगळं एकदा का शांत झालं की मी मस्त सुट्टीवर जाणार आहे, एखाद्या छानशा देशात म्हणायचा. त्याला शांतता हवी होती, पण एकट्यासाठी नाही, प्रत्येकासाठी. प्रत्येकाला मोकळा, मुक्त श्वास घेता यावा, जगता यावं असं फार वाटायचं त्याला. तो समुद्र किनाऱ्यावर लहानाचा मोठा झाला. समुद्र त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. सी फूड म्हणजे त्याचा जीव की प्राण. आजूबाजूच्या जगात सगळा कोलाहल माजलेला तरी समुद्राजवळ त्याच्या जीवाला शांतता लाभायची. दिवसा डाउनलोड केलेली पॅलेस्टिनी गाणी रात्रीच्या वेळी कानात हेडफोन घालून ऐकायचा. त्याच्या वयाची बरीचशी मुलं असतात तसाच होता तो, निखळ, निरागस. आजूबाजूचं जग युद्धाच्या गोंगाटाने भरलेलं होतं तरी होसामच्या मार्दवाला त्यामुळे फार धक्का लागला नाही. जगण्यातलं सौंदर्य, प्रेम, शांतता यावर त्याचा विश्वास होता. फक्त पत्रकार म्हणून नाही, पण भरभरून जगायची इच्छा असलेला एक तरुण म्हणून त्याच्या पश्चात आपण त्याला लक्षात ठेवावं असं आम्हाला मनापासून वाटतं. त्याच्या टीमने जागवलेल्या या आठवणी वाचल्या आणि गलबलून आलं. होशाम गेल्यावर त्याची आई खचून गेली आहे. साहजिकच. युद्धाचा भडका उडाला तशी होशामची आपल्या आई आणि भावाशी ताटातूट झाली. ते गाझाच्या दक्षिणेला आणि होशाम उत्तरेला. युद्धक्षेत्रात रिपोर्टिंग करत. त्याची आई म्हणते, अनेकदा विनंती करूनही युद्धाचं वार्तांकन करणं सोडून तो आमच्याबरोबर आला नाही. जानेवारीत युद्धविराम होताच आम्ही परत गाझाला आलो आणि होशामच्या जवळ राहिलो. पण तो सतत बाहेर असे. आपल्या मायभूमीत काय चाललंय हे मला जगासमोर आणायचं आहे. तू मन घट्ट कर, मी शहीद होणार आहे, आई.
तू अगदी मला तुझ्या कुशीत लपवलंस तरी इस्रायल कधी ना कधी तरी मला मारणारच आहे. असं सांगणारा आपला मुलगा सुखरूप आहे की नाही हे कळेपर्यंत दिवस दिवस त्या आईच्या जीवात जीव नसायचा. शेवटी जे व्हायचं ते झालंच. होशामचा भाऊ मेहमूद म्हणतो, नशीब आमचं की गेले 30 ते 40 दिवस आम्ही इथे होतो. युद्धविराम लागाल, आम्हाला परत यायला मिळालं. रोज भेटला नाही पण किमान डोळ्यांसमोर राहिला होशाम आमच्या. तो गेला तेव्हा मी त्याचं दफन करू शकलो हे काय कमी आहे. आम्ही तिकडे दूरवर असतो आणि तो गेलाय हे समजूनही काही करू शकलो नसतो. त्याला साधं बघूही शकलो नसतो तर. खरंच आहे, दुःख कितीही मोठं असलं तरी त्यातल्या त्यात सुख शोधणं हा स्थायीभाव आहे माणसांचा. इथल्या तिथल्या सगळ्याच माणसांचा. युद्धस्य कथा रम्या हे म्हणायला ठीक आहे, पण युद्ध जगाच्या पाठीवर कुठेही झाली तरी त्यात मरतात ती हाडामांसाची माणसंच असतात हे वास्तव बदलत नाही. अर्थात अशी माणसं मेल्यामुळे युद्धखोर देशांचं काहीच बिघडत नाही, पण मागे राहिलेल्या कुटुंबांचं बिघडतं त्याचं काय. होशाम, तुझ्या धैर्याला सलाम पण हे काही जाण्याचं वय नव्हतं बाबा. साभार प्रस्तुतकर्ती सायली देशमुख आमचे सहयोगी राजेश मेश्राम सोबत. द न्यूज इंडिया 7 करिता. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।